मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला इन्स्टंट चितळ्यांचे गुलाबजाम करून दाखवणार आहे. चितळ्यांचे गुलाबजाम आहेत ते आपण करून दाखवणार आहे मी तुम्हाला. आत्तापर्यंत मी तुम्हाला खव्याचे दाखवलेत, रताळ्याचे दाखवलेत. आता मी तुम्हाला हे गुलाबजाम करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आता आपण प्रथम काय करूया, तर हे गुलाबजामुन मिक्स आहे हे एका वाडग्यात घेऊया. इन्स्टंट हे घेतलं आहे आपण वाडग्यात मिक्स. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून, साधारण 100 ते 125 मिली पाणी याच्यात मावेल तेवढं घालून पण मऊसूद असा गोळा करून घेणार आहोत. पण हा गोळा छानपैकी मळून घेतला आहे. मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा. ही आपण अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम साखर घेतली आहे. साधारणपणे आता हे मी दीड ग्लास पाणी घातले त्याच्यात, 300 मिली वगैरे. गॅसवर आता उकळत ठेवणार. असे सगळे बॉल करून घेऊया गुलाबजामुन. गोल हवे गोल, लांबट हवे लांबट, पण मी असे गोलच करणार आहे. इकडे तूप ठेवलं आहे कढईत, तर 2 मिनिटांनी ते उकळायला ठेवते, कारण काय करणार नाही. छान असं स्मूथ करायचं पीठ. आता ते छोटे वाटले तरी ते नंतर मोठे होतात चांगले पाकात गेल्यावर. तर मी सगळे वळून घेते. पाकात आपण केशर सिरप टाकून ठेवते चमचाभर. ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार टाकायचे, हवे असल्यास, नाही तर नाही टाकायचे. आपण आता याच्यात केशर सिरप टाकलं आहे. आपण गुलाबजाम तळून घेऊया आणि याच्यात टाकूया पाकात. साजूक तूप तापलेलं आहे, आपण त्यामध्ये गुलाबजाम सोडणार आहोत. मंद आचेवर तळून घ्यायचे. गुलाबजाम पुरी. मस्त गोल्डन रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे. आपला पाक झालेला आहे, आपण घालवून टाकणार आहोत गॅस. गुलाबजाम आपले सुंदर असे गोल्डन झालेले आहेत, ते काढून घेणार आहोत. एकदम मस्त हलके फुलके असे गुलाबजाम होतात हे इन्स्टंट गुलाबजाम. गुलाबजाम आहे ते आपण पाकात टाकणार आहोत. गरम पाकात टाकले की ते चांगले मुरतात. किती सुंदर रंग येतोय बघा. खूप सुंदर रंग आलाय. छान आपले गुलाबजामुन तयार झालेत. आता आपण कणिक माझ्याकडे भिजवलेली आहे, 2-3 तुम्हाला पुऱ्या करून दाखवते. आता आपण हे गुलाबजाम पाकात मुरत ठेवलेत. हे बघा, आता पहिले केवढे होत आहेत ते मोठे. आपण हे बाजूला ठेवूया. तूप अनायचं तापलेलं आहे. आपण
गुलाबजाम पुरी करूया. तर मी आता पुऱ्या लाटून घेतल्या 2-3. आता मी तुम्हाला तळून दाखवते. तुपात, साजूक तुपातली पुरी. हे बघा कशी टम्म फुगली आहे ती. पुरी नेहमी एका बाजून व्यवस्थित तळून झाली की परत पलटवायची. हे बघा कसा असा गोल्डन रंग आला पाहिजे, दोन्ही बाजूनी सारखा रंग आला पाहिजे. परत परत परतायची नाही, एकदा व्यवस्थित एका बाजून परतून घ्यायची. भाजली एका बाजून की दुसऱ्या बाजूनं, दोन्ही बाजूनी रंग सेम आला पाहिजे. हा बघा दोन्ही बाजूनी रंग सेम आलेला आहे. पीठ अगदी साधं आपण पोळीला भिजवतो असं पीठ मी भिजवलेलं आहे. त्यात काहीही घातलेलं नाही आहे, जसं पोळीला पीठ भिजवतो ते. आता 2-3 आहेत ते मी अशा तळून घेते. आपल्या कशा छान पुऱ्या तयार झाल्या आहेत बघा. टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या आपल्या तयार आहेत. आता आपण गुलाबजाम पुरी सर्व करूया. असे आहे आपले इन्स्टंट चितळ्यांचे गुलाबजाम. चितळे मिक्स आणलेलं होतं त्याचे गुलाबजाम आम्ही केलेले आहेत. आणि बरोबर ही छानपैकी टम्म फुगलेली पुरी. तर ही पुरीसुद्धा मी अगदी रोज आपण पोळीची कणिक भिजवतो त्यापासून केलेली आहे, पण छान खुसखुशीत अशी पुरी झालेली आहे. आता मी हा व्हिडिओ म्हणजे गुलाबजाम कसे केले, तुम्हीही करत असाल हे गुलाबजाम, पण मी कसे केले हे माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पुऱ्या कशा केल्या ते बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.